हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण. आणि हे बघा किती पाऊस पडतोय, खूप पाऊस पडतोय. आणि हे बघा आम्ही कशी जाळी लावून घेतली आहे, कारण का कबुतरं येतात आणि घाण करतात, शी करतात, ते अंडे पण घालतात. त्याच्यामुळे गॅलरीत येऊ नये म्हणून त्यांनी. आणि मुंबईचा जो वाद आहे की कबूतरखाने बंद करण्याचा, मला तर खूप म्हणजे बरोबर वाटते. मला तर माहितीच नव्हतं मुंबईमध्ये असं पण आहे की कबुतरांना स्वतः असं धान्य वगैरे टाकतात आणि एवढे सारे कबुतरं तिथे एकत्र येतात. इतके म्हणजे ते व्हिडिओ बघून कसं तरी वाटतंय. तर तिथे लोक कसे राहत असतात, कारण का इथे 1-2 कबुतरं येतात, शी करतात, तर इतकं घाण वाटतं. तर तेवढे कबुतरांची शी आणि ते घाण त्या लोकांना कितीचा त्रास होत असेल. खरं तर म्हणजे थोडेफार असं टाकणं, फीड करणं हे ओके, पण पोत्याने धान्य टाकणं हे कितपत योग्य आहे, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि कबुतरांच्या याच्यामुळे किती म्हणजे आपल्याला श्वसनाचे रोग ते होत आहेत. हे बघा कबुतरं कशी उडत आहेत, कारण का ज्या लोकांनी जाळ्या नाही लावल्यात त्यांच्या गॅलऱ्यात ते जाऊन बसतात. आणि खिडकीशी असतात ना आपले वर्क, हे बघा कसे उडत आहेत. एखादा बँगलोरमध्ये तसे कमीच आहेत, पण मुंबई आणि पुण्यामध्ये खूप जास्त आहेत. आणि यांचे प्रमाण वाढतच चालले. जसं चिमण्या, कावळे खूप म्हणजे दिसतच नाही आहेत, पण कबुतरं मात्र त्यांची संख्या खूप वाढत चालली आहे. काय माहिती असं का होतं आहे. थोडेफार कबूतर पण असायला पाहिजे, कावळे, चिमण्या, दुसरे पक्षी पण असायला पाहिजे, पण फक्त कबुतरांचीच संख्या वाढत चालली. आणि हा बघा पाऊस कसा पडतोय. असा पाऊस पडला आणि त्यात कबुतरांची शी तिथे असली तर मग तर अजूनच त्याचं सगळं घाण वास तयार होतो. खरंच बाई, मुंबईच्या लोकांची कमाल आहे. ते लोक दादरमधले कसे राहत असतील. एक तर छोटे छोटेसे घरं आणि तेवढं कबुतरं, किती घाण सगळीकडे बसलेले एवढे कबुतरं, बापरे. चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.